सांगते मी राधा या कानाची मोठी झाली आता सांगते मी राधा सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच जरा खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा गोट्या हलवल्यावर कानाच्या राधाचा चढलाय पारा मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता विषय कसा काना आणि त्याचे सवंगडी दरवाजा मोकळा ठेवा त्यांना ऐकायला जाऊ द्या आता तुमच्या व्यतिरिक्त म्हणतात काय ठोकतील गाणं तुमच्या येऊन त्यांना ऐकायला जाऊ द्या गोवा ना विषय काय मित्रांनो त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याचे सवंगडी त्यांचा खेळ चालू आहे रगोली म्हणू नका विटीदांडू म्हणू नका क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत आता आपण जे खेळतो ना त्या गोट्या सगळ्या कसल्या आहेत ना काचेच्या गोट्या आहेत पण तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा शास्त्रात त्याचा उल्लेख आहे तेव्हा चेंडूफळी असेल विटीदांडू असेल रगोल असेल हे पारंपरिक शाही भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चालणारे खेळ आहेत त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता विषय काय आहे राधा सर्व कृत्य पाहत असते कानाची सगळी धावपळ चालली काना पळत 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 चाललाय तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते विषय शाहीर गवळीतनं कसा आणलाय स्वतःवरती वडून घ्यायचा नाही म्हणत विषय काय ऐक रे काल्या घोंगडी वाल्या हो ऐक रे काल्या हा माझा गाणं नाही माझा किस्सा राधा कृष्णाला काय म्हणते ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी लहान होता भगवान श्रीकृष्ण लहान होता धावतोय पळतोय आपली लंगोटी सावरतोय जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी राधा काय म्हणते कानाला काना धावत पळत चाललायस कुठं ती लंगोटी सुटत चालली तुझी ती सावर आली पाहिजे पण चाललायस कुठं ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी तुझी हरवल काली गोटी दादा काय म्हणते तेव्हा काना दगड गोट्याने खेळायचं आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती आहे काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात काही दगड तांबसट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात त्यातली ती गोटी दगड गोटी राधा काय म्हणते उद्या खेळाची होईल खोटी तुझी हरवल काली गोटी काना या धावता धावता लंगोटीतनं जी गोटी तुझी आहे ती जर पडून गेली तर उद्या तुझं खेळाचं कसं व्हायचं हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा मागच्या वारीत मी विषय दिला होता है ना खाली हलतोय ना गोबकाला सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला आमच्या दोघांवरती त्याचाच विषय आहे तेव्हा राधा म्हणत होती कानाला परवाच्या वारी शाहीराने गवत लावली होती खाली हलतोय ना गोबकाला पण त्यावर डुलतोय मुरली म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा अरे जल्ला तुमचा नागाला घेऊन मी काय करू मी करू तरी काय म्हणतात त्यांना भलताच कसला भलताच गोवा मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या तुमचा दीड एक आहे अडीच एक आहे का फाकी आहे तर मला काय देणं घेण्या त्याच्याशी पण माझ्या समोर जाणलं ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो एवढा निशा आहे गवळीचा म्हणायचा आहे काय ऐक रे काल्या घोंगडी वाल्या